चिंदरकर यांचे मुलगे नाव काय त्यांचं? सोहम चिंदरकर. खरोखर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा त्यांचं. कारण आम्ही बुवा कमी होतो कळला, पण खरोखर उत्तमरित्या असा गायला तो. खरोखर मी छोटा मोठा असून तुझ्या चरणी नतमस्तक होतोय. त्या सत्यनारायण चरणी ब्राह्मण देवा चरणी एकच प्रार्थना करतो की माझ्या सोहम भावाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे. ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याला भावी वाटचालीत एक उत्तम अशी प्रगतीची वाटचाल करून द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुढील भागाला सुरुवात करतोय. शोधून शिनला जीवातारी साधत लाई पोचल का चारोदारी उडकलवारी कांदत लागली लागल का सामनुरारी कुंज विहारी तुळशी हारी का वाट मला पूर्ण भावार्थ जपलेला आहे. अयो वडारी अण्णा आता तुका पहिल्यापासूनच रडवते तसं तू मी रागात नाही बोलत पण तो लाल झालंच ना त्या वडारी अण्णावरच झालं. माझ्या औषधाने बसले त्याच्या वयाचा विचार तेव्हा आता ते हसायला लागली ती आधी आणायला लागली अरे ती हसायला लागली. वडारी अन्न म्हणजे काय चिडण्याचा तू हार खरं का लहान गो समाज समजू का कमी हवं हे कच्च्या गुरु सुचलं नाही मनाचा काय नाही तू माका जाऊन घालतो मग भक्त तुझा भक्त याचा भक्त म्हणून बाबा माझं पण काय स्टेटस बघू ना असले बुवा जे तुम्ही पॉइंट बोलला ते पॉइंटचे मुद्दे फोडून करणार आणि पुढच्या रूपाला हात घालणार. कारण बुवा संगीत रत्न ही पदवी काय म्हणजे घेऊ काय आपल्या काय मोठं झालं हा 3 खुर्च्या घेऊन बसलो संगीत रत्न नाही तर मागा विलास मेस्त्री बुवांचं नाव घेतो बरोबर. अरे याच्यात 3 खुर्च्या अडवून ठेवतो माका बजेट माका सांगा संगीत रत्न नाही का माका सांगा माका त्या आयोजकाने दिलेली एकच खुर्ची म्हणजे मनाची खुर्ची बरोबर. आणि ती काय करता औषध माहिती अजय सांगतो काय करतो उडीया मारता त्या आधी 2 खुर्च्या काढून घ्यावा पहिले मोडून घालतो जातो म्हणजे 600 रुपयाचं करतो परत आहे तुमका खैसरांना अशा कॅन भावला आणि म्हणजे लहानपणापासून हेच शिकलो काय बोलत नाही होय मालवणी भाषा खयो वापरायची म्हणून मुंबईत जाऊन तू मालवणीच बोलतो तुका कोण म्हणायचो ना तू भैयाच म्हणून कळला. ज्यावेळी गावठी मराठी बोलतोस ना तेव्हाच म्हणतो कोकणातलो आणि थंय जर शुद्ध मराठी मनात गेलंच ना ती तुका येऊची कळला तेव्हा तुका भैयाच म्हणतो कारण तुझं जेवढं म्हणजे विषय एकदम भारी ठेवली ह्या काय दुसरं जोरा आणि इकडे पडलं बिडलं फळ जातो ह्या खांड्या मिनिट कशी पडली घाटात ती जास्त
पत्ताच लावलेली चाची होत काय वाईट ना कळला आज जुवा पुढचा विसरलंच म्हणून सांगता अरे नोटेशन तुझा आधी आता तुझा तू बांधलं होता मी आज पंचरत्नांची त्यापैकी एक आमचे परशुराम पांचाळ मी पहिलाच बोललो पंजोबांचा मी माझ्या बोललो बरोबर त्याचं तू नाव ठेव म्हणजे तू संगीत रत्न हा तू संगीत रत्न नाही तू नवरत्न तुला संगीत रत्न नको आहे नवरत्न म्हणून एक पदवी बाहेर करते एक वेळ भंगारवलो झालं तरी चला पण येतो नावांचं कपडे घालून नसते आज तुका कोणतरी हे बघ माका कोणतरी म्हणतो लग्नात ना उठाने लोक तुका तो भंगारवलोच म्हणतो कारण ह्या बघ हे बघ शर्टाला तो डाग लावले नाही काय बघा भंगारवलो कोण बघ बघ ना खय डाग हा आणि वडाला काय नाही रे बाबा तुका वाईन गावावर होते मग तू पहिली बारी करायची होती हा पहिली बारी करायची होती ना वडाली अन्नावर चिड म्हणजे एवढं तुका रागिलो होता मग पहिली बारी करायची होती मी केलं नसतं आणि हे फुटले बिटले भरणार बापू खरोखर कारण आपण संतांचे अभंगवाने बरोबर डोळे फुटले ह्या फुटले आता काय करतात डोळे फुटले आणि बरोबर मी कायदा घेतलोय ना आता माका माझ्यापर्यंत माहिती आहे बरोबर अरे पण तू दुसऱ्यांचा तोडतो त्या नोटेशन म्हटलं ना तर मी स्वतः बनवलं म्हणून सांगतो पण मी कॅसेट लागले भगवान लोकराची बुवांचा ती धरती धरून चाललो हा असू दे स्वतःच बांधलं अशी असू दे बरोबर काय आता म्हणजे बोलायचं काय असत जरा दुसरं एक पॉइंट बोललं अगोदर येऊन काय बाहेर फिरत होतस का बुवा मी अगोदर येऊचं काय ना आयोजकांनी सांगितलं त्याच टायमिंगला येईल बरोबर मग तू अगोदर येईल तर मग पहिली बारी करायची होती थंयसर हा आता तू तांबडा झालो बघा पुस्त झालो आंबाट्यासारखं झालो वाचवा ना हो तुमचं वाचवा खरोखर भारी हिरो बाबा असं टायमिंगचं महत्व आहे कारण 10 मिनिटाचा दिलेला आहे 10 मिनिटामध्ये रूपकाला सुरुवात करतो अथवा आपण कितीही बोललो तरी त्याला शून्य उपयोग आहे कारण भजन हे चिरंत काळ टिकणार कारण कदम बुवा पांचाळ बुवा पाटील बुवा वामन कोपकर बुवा या पंचरत्नांनी हा आपल्याला भजनाचा वारसा दिला आहे आज हानामाने मध्ये करून आमका काय भेटत आला बुवा याचे तू तुझ्या घरात जातलं तुझे पैसे घेऊन मी माझ्या घरात जातलं पण उद्या सकाळी एकत्र येऊन कोणतीच करायचं असं तांबडं झालं म्हणून मी तुला सांगतो कळलं असू दे रूपकाला सुरुवात करतो लाखात एक मित्र भेटतो बरोबर इथे जोरदार टाळ्या वाजवा माझ्या या मित्रासाठी दुकडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्याम मित्र बनव्याम
love you 2, love you 3, love you 4, love you 5. आपलं नाव बोलत तर ते माने पगले काय जाणी गे मदम पगमाई गम बदम मगाशी तुम्ही एक बोलून गेला आम्ही भेदभाव नाही कारण मार्गदर्शक आहे जे यात्रेमध्ये मला वेळोवेळी म्हणजे मार्गदर्शन करत असतात बुवा असं का तसं का आमचे विलासजी मिस्त्री बुवा यांच्याही चरणी मस्त होतोय तसे आमचे परममित्र माळगाव पुळी यावरून गौरव खोत हे ते आले त्यांच्याही चरणी मस्त होतोय तसे आमचे सन्माननीय मार्गदर्शक आणि वेळोवेळी आम्हाला कोणत्याही गोष्टीला हात मारतात आमचे लाडके काका बाबू मिस्त्री खुडी यांच्याही चरणी नतमस्तक होते आणि याची बघायला सुरुवात करतो कारण टायमिंगचं बंधन आहे Thank you.